नमस्कार, प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत झणझणीत असं सुक्कं चिकन. घाटी मसाल्यामध्ये आपण बनवणार आहोत. चव पण छान लागणार आहे. तर कशा पद्धतीने बनवायचं ते आता आपण पाहणार आहोत. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे आणि एका चाळणीमध्ये नितळत ठेवलेलं आहे. चिकन वाफवण्यासाठी मी इथे एक कुकर गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चिकन, त्याच्यावरती मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आहे आणि ते आपल्या कुकरमध्ये टाकून व्यवस्थित असं तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. म्हणजे चव छान लागते आणि पटकन वाफवलं जातं. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, खाली लागू द्यायचं नाही. एक 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. 2 मिनटं चांगलं परतवून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. चिकन जेवढं भिजेल तेवढंच पाणी ओतायचं आहे, जास्त ओतायचं नाही, नाहीतर शिट्टी होताना पूर्ण बाहेर निघून येतं. छान अशी व्यवस्थित उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे चिकन छान शिजलं जातं. इथे छान उकळी आलेली आहे. आता झाकण लावून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि त्यावरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत चिकन शिजत आहे तोपर्यंत मसाला करून घ्यायचा आहे. कांदा, खोबरं, लसूण पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम फाईन बारीक पेस्ट करून घ्यायची. इथे बघू शकता आपलं चिकन शिजलेलं आहे. तुम्हाला तोडून दाखवते. 2 ते 3 शिट्ट्या केले की व्यवस्थित शिजतं. जास्त करायचं नाही, नाहीतर पूर्ण वितळतं. इथे कढई गरम केलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचं. एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. छान असं गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं. आता आपण जे वाटण केलं होतं ते वाटणसुद्धा याच्यामध्ये 2 चमचे टाकून घ्यायचं आहे. बाकीच आपण पातळ रश्श्यासाठी ठेवणार आहोत. मसाला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा. खाली करपवून द्यायचा नाही, व्यवस्थित असं मीडियम गॅस करून परतवून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. लाल तिखट, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, घाटी मसाला, तो टाकून घेतलेला आहे 2 चमचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता लाल तिखट. व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि जे आपण वाफवलेलं चिकन आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यासोबतच वाफवलेलं पाणी आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे त्या सुक्या चिकनला छान टेस्ट येते. सर्व चिकनचे पीसेस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. चांगलं शिजलेलं आहे, जास्त हलवायचं नाही, हलक्या हातानेच हलवत मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण वाफवताना टाकलं होतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
थोडं 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर आपलं हे सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागतं. अगदी तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. मस्त असं झणझणीत चिकन तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.